विदर्भातील शेतकरी उन्हाळ्यात पारंपरिक पद्धतीने भाजीपाला पिकवतात, त्यामुळे फारसं उत्पन्न मिळत नाही। हीच बाब लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्यातील वाळकी मांजरे गावातील दत्ता वाळकी यांनी अर्धा एकर मधील शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली आहे। खत आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यानं 1.5 महिन्यातच त्यांना काकडीपासून खर्च वगळता 1 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण दत्ता वाळके यांच्या शेडनेटमधील काकडी शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाणार आहोत। वाशिम तालुक्यातील वाळकी इथल्या दत्ता वाळके यांच्याकडे 4 एकर शेती आहे। शेतात विहीर घेऊन पाण्याची सोय केल्यानंतर त्यांनी भाजीपाला पीक घेणं सुरू केलं। मात्र उन्हाळ्यात तापमान वाढत असल्यानं भाजीपाला पिकत नव्हता। त्यामुळे त्यांनी 3 वर्षांपूर्वी कृषी विभागाकडून शेडनेट घेतलं। शेडनेट घेतल्यानंतर त्यांनी त्यात विविध भाजीपाला पिकांची लागवड सुरू केली। पारंपरिक शेती करायचो, त्याच्यावर भाजीपाला करायचो, पण भाजीपाला उन्हाळ्यामध्ये एवढा काही व्यवस्थित यायचा नाही। 3 वर्षापूर्वी शेडनेट घेतलं तर शेडनेटमध्ये चांगले भाजीपाला पिकं येऊन राहिले। आज हे जवळपास 3रं वर्ष आहे माझं। शेडनेटचे पैसेही सुद्धा फिटलेले आहेत आणि आज जे शेडनेटमध्ये पिकाची क्वालिटी 1 नंबर येते। आज उन्हाळ्यासारख्या उन्हाळ्यात आपण काकडीचं पीक घेतलंय तर उघड्यावरती येत होतं, पण आज शेडनेटमध्ये एवढे सुंदर काकडी आली की खूपच चांगली। एक तर फळाची चमक पण मार्केटमध्ये नेल्याच्या नंतर पटकन विक्रीलाही सुद्धा जाते की जास्त वेळ असं भाव पडून राहत नाही, काही नाही, भाव पण सुद्धा चांगला मिळते। शेडनेटमध्ये उन्हाळ्यात वाळके यांनी काकडीची लागवड केली आहे। 5 बाय 2 फुटाचे बेड तयार करून काकडीची लागवड झिगझॅग पद्धतीनं करण्यात आली आहे। काकडीला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आला। त्यामुळे कमीत कमी पाण्यात आणि कमीत कमी खतांचा वापर करून काकडीचं पीक घेण्यात आलंय। करता वेळेस आपण 5 बाय 2चे बेड मारलेले आहेत, त्याच्यावरती 2 फूट झिगझॅग पद्धतीने लागवड केलेली आहे आणि ड्रिप पद्धतीने पाणी दिलेलं आहे। ते पाण्याचं पण प्रमाण माझ्याकडे पाणी नसते, मी विहिरीत टोरेस करून ठेवतो आणि पद्धतशीर त्या ड्रिपद्वारे झाडाला जेवढं जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते। आणि जो रासायनिक खते सुद्धा हे ड्रिपनंच दिले जातात की याच्यामध्ये आपल्याला मजुरीचा खर्च येत नाही आणि जे पिकाला पाहिजे ते पद्धतशीर जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्याच प्रमाणात मिळतात आणि ड्रिपमध्ये पाण्याची खूप बचत होऊन राहिली। 3 वर्षांपूर्वी शेडनेट घेण्यासाठी वाळके यांना 6 लाख रुपये खर्च आलाय। 3 लाखांचं अनुदानही त्यांना मिळालंय। 3 वर्षात त्यांनी काढलेलं 3 लाखांचं कर्जही फिटलंय। खत आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यानं बाजारात काकडीला मोठी मागणी आहे। नुकतंच वाळके यांना काकडीच्या पहिल्या तोड्यात 2.25 क्विंटल उत्पादन मिळालंय। किलोला 25 रुपयाचा दर मिळालाय। 1.5 महिन्यात काकडीपासून 25,000 रुपयांचा खर्च वगळता 1 ते 1.25 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। जवळपास शेडनेट उभारणीसाठी 6 लाख रुपये खर्च आला होता। त्याच्यामध्ये 50% शासनानं अनुदान दिलं आणि 50% माझी रक्कम फेडून मी आज शेडनेट पूर्णपूर नील झालेलं आहे माझं। आणि आज जवळपास काकडी पीक घेतलेलं आहे, उघड्यावरती येत नाही, पण शेडनेटमध्ये खूप चांगला आला। आज पहिला तोडा झालेला आहे, त्याच्यामध्ये 2.25 क्विंटल आपण विक्री केलेली आहे। 25 रुपये भाव मिळालेला आहे आणि जवळपास 1-1.5 महिना काकडी तुटेल, त्याचा अंदाज आहे की जवळपास 1.5 लाख रुपयापर्यंत आपल्याला काकडी येईल। आणि त्याच्यामध्ये जो लागवड केलेला खर्च आहे आपला तो बियाणे आणि खते, या 2 गोष्टीत 25,000 रुपये जवळपास खर्च आलेला आहे। आणि बाकी जो खर्च राहतो आम्ही सर्व घरगुती करणे असल्यामुळं कोणता खर्च येत नाही दुसरा, तर साधारणतः याच्यातून 1 ते 1.25 लाख रुपये आपल्याला 1.5 महिन्यामध्ये उत्पादन मिळेल हाती, एक असा अंदाज आहे। दत्ता वाळके यांच्या कुटुंबियातील सदस्य शेतीच्या कामात मदत करतात। शेडनेटमध्ये भर उन्हाळ्यात काकडीचं पीक चांगलं आल्यानं घरातील सदस्य समाधानी आहेत। शेडनेटमुळे उत्पन्नात वाढ झाल्याचं ते सांगतात। यावर्षी काकडी लावली तर काकडीत इतका फायदा आहे, लय मस्त फायदा आहे। भाव बी मिळाला, काकडी चांगली आहे। आम्ही घरगुती काम करतो सर्वजण। थोडा तपला की जवळजवळ 40 ते 45 सेल्सिअस डिग्रीमध्ये शेतात कोणतीही झाडं हिरवी राहिल्याची शक्यता नाही, पण आम्ही शेडनेट घेतल्यामुळं आमच्या या शेडनेटमध्ये आम्ही काकडीचं पीक घेतलं, त्याच्यात कोणतीही हानी नाही। आम्ही जवळपास आत्तापर्यंत जवळजवळ 2 क्विंटल 2.5 क्विंटलचा तोडा घेतलेला आहे। त्यात आम्हाला 25, 22, 25, 30पर्यंत भाव मिळालेला आहे। दिवसेंदिवस वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असल्याचं चित्र आहे। मात्र दत्ता वाळके यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत
आधुनिकतेची कास धरून चांगलं उत्पन्न घेत आहेत. त्यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेत शेडनेट घेऊन शेती केल्यास त्यांना चांगला फायदा होईल. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.